आम्ही येणार नाही सध्या येणार नाही सांगून येतात ते तुम्ही कशाला पोलीस त्रास करायला अरे कोण आहे एवढा जनतेसाठी बसलाय पदाधिकारी बोलून बाजूला थांबा 2 मिनिटं या अधिकाऱ्यांशी बोलतोय मला बसतं बघायला काय कलेक्टर लागून गेला का तुम्ही हा पहिला बाहेर काढायचे अदानी सोल्युशन कंपनीचा माणूस नाही महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी ही महाराष्ट्र शासनाच्या मालकीची आहे म्हणजे आमच्या जनतेच्या मालकीच्या या जनतेच्या मालकीच्या इमारतीमध्ये आम्ही अदानीच्या माणसाला आत घेणार नाही तुम्ही ती बाहेर काढायची आज चेन्नईमध्ये बघा चेन्नईमध्ये काय म्हणले बघा अदानी समोर दिली निविदा रद्द चेन्नई हे बघा ना दिली ना महाराष्ट्र शासन कशासाठी लोटांगण घालतंय यांच्यासमोर काय लोटांगण घालतंय 12-13 कोटी जनता तुम्ही विचार करणार की शासन करणार आहे की नाही अदानी काय हातात काय हँडल घेऊन मारलाय उडती बस बघायला ही स्वाभिमानी छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे कुठेही झुकले नाही झुकणार नाही तेव्हा झुकायचे झुकून देत झुकवणार आम्ही झुकवणार साहेब आम्ही हे सर तुम्ही जे आता लोक आणली तिथं बसवले तिथं तुम्ही हातातच गरजेचा विचार करणार तुम्ही कुणाची काम करताय तुम्ही महाराष्ट्रातच काम करताय काय अदानीच काम करताय आमची विनंती असेल सांगा आमचा विरोध आहे म्हणून आणि प्रिपेड आणि बाकी सक्ती करू नका सक्ती करू नका आपला तुमचा आमचा संकट विनाकारण वाढवणार काय म्हणतात गिरणी कामगारांचा विरोध सगळ्या जे मालक आहेत त्यांचा विरोध आहे ग्रामपंचायतीचा विरोध आहे जनतेचा विरोध आहे मग जबरदस्ती कशाला करताय तुम्ही आम्हाला जेवढे दादांची मागणी केली ते ऑफिस खाली करा ती कोणाची आहे आपली आहे ऑफिस खाली संदर्भात महाराष्ट्रामध्ये सक्ती केली जात आहे त्या सक्तीला विरोध करण्याच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वतीने खूप मोर्चा करण्यात आला आमची तुम्हाला विनंती होती की तुम्ही खाली या पोलिसांनी आम्हाला थांबवलं सांगितलं थांबवण्याचा आम्ही वरती त्या रोज एवढी लोक 10 लोक पण आहेत सगळे बरं झालं स्वागत आहे तुमचं आम्हाला एक साहेब आम्हाला माहिती पाहिजे आम्हाला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सक्ती होता कामाला हे मीटर बसवलंच पाहिजे आता 40 मीटर म्हणून तुम्ही सांगतो ते 40 मीटर तुम्ही बदलत नाही का ते अदानीच्या खिशात त्या उद्योगाच्या खिशात पैसे गेले पाहिजेत मग ते बदलत पाहिजे ती जी इच्छा आहे ती बदलती नाही तर बदलण्याची सक्ती कशाला करताय तुम्ही साहेब सक्ती करू नका बरं ह्या माध्यमातून आज साधारण आम्हाला इथे ठराव आलेले आहेत ग्रामपंचायतीचे येणार विरोध ग्रामपंचायतीने केलेला आहे त्या ग्रामपंचायत ठराव आहे त्यानंतर गिरणी कांदपवाले आपल्या इथं साधारण इथं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शेकडो नाही साहेब हजारो लोक आहेत आपल्याकडे तिने विरोध केलेला आहे त्यांच्या संघटने पत्र आमच्याकडे आलेले आहेत ते सगळे तुमचे बाहेर दिले पण 4000 लोक साधारण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बाहेर काम करतात विक्रीची करतायत महाराष्ट्रामध्ये 25,000 लोक तरी 1 लाख लोक बेरोजगार होणार आहे आज आम्ही कंदील काय घेऊन आलोय भविष्यात आम्हाला कंदील घ्यायला मिळणार आहे 20 लोक पुत्रावर म्हणेल आपल्याला त्या पद्धतीने आम्हाला कंदील आम्ही घेऊन आलोय आमचा विरोध आहे आपल्या तातडीने वरती कळवा की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ह्या मीटरला आमचा विरोध आहे ते निवडणुकीमध्ये निधी किती देतात 2,000 कोटी देतात 10,000 कोटी 20,000 कोटी तो त्याचा या शासनाचा विषय केंद्र शासनाचा आणि राज्याचा काही विचार आहे म्हणून आमचे खिसे कापू नका तुम्ही सर्वसामान्य आमच्या खिशाचं पाकिट कशाला मारताय तुम्ही आता चालय सोडली तर तुम्ही काय करावं यासाठी आमच्या तुम्हाला निवेदन आणलंय ताबडतोब तुमच्या मंडळीकडे कळवा आणि कोणत्या मध्ये तुम्ही त्या लोकांना सूचना करा की सक्ती तेवढी करू नका सक्ती करणार आम्ही चालून देणार नाही मला तर सांगा तुम्ही अदानीचं ऑफिस काढलंय अदानीचे जे स्मार्ट मीटर जे बसवणार आहे त्यांच्या ऑफिसला तुम्ही जागा दिली मला फक्त बघा द्यायचे असेल तर सगळं मला चांगली उत्तरं द्या मी तुम्हाला सांगतो तुम्ही अदानीचं जे अदानी एनर्जी सोल्युशन जी कंपनी आहे त्या सोल्युशन कंपनीची मीटर आलेले मीटर बसवायला सुरुवात झालेली आहे तर त्याच कंपनीच्या लोकांना तुम्ही इथं जागा दिली आहे काय तुमची जागा दिली आहे काय तुमची म्हणजे आमची शासनाची आमची आहे तुमची पण नवं ती पहिले काढायची सक्ती रद्द
अरे शिवसेना अंगार है, उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं।